आज धांगटांच्या घरी आषाढी एकादशीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे अण्णा देवाचं दर्शन करत असतात आणि म्हणतात, देवा तुझे खूप आभार आहेत आमच्यावर, कारण आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला. इकडे दत्ता ते महेश आणि विवान खूप झापत असतात. ते म्हणत असतात, तुला काही कळत नाही का रे? उगाच आम्हाला खोटी माहिती देतो आणि सतत गिफ्ट मागत असतो, पैसे मागत असतो. कसले पैसे द्यायचे तुला? प्रत्येक वेळी आमचा घात करतो आणि इथे बोलवतो तिथे बोलवतो आणि खोटं सांगतो. आज कुठे गेली आता आमची अवनी? विवानचं डोकं अगदी बंद होतं आणि तो म्हणत असतो, महेश विवानला म्हणतो, तू आता गप्प बस, काहीच बोलू नको या दत्त्यासोबत, कारण हा प्रत्येक वेळी चुकीचंच वागतोय आपल्यासोबत. आता तो विवान म्हणत असतो, अरे पण काय, याला काय सोडायचं आपण? याने किती परेशानी केली आपली. तो दत्ता काका म्हणत असतो, अरे मला नाही माहिती तुमची बहीण कुठे गेली. अहो मी तुमच्या घरी तुमच्या बहीण येण्यासाठी किती प्रयत्न करतोय आणि त्या राजाचीच सगळी चूक आहे. त्या राजानेच तिला इथून परत नेलं असेल, नाही तर ती इथे आली होती, विचारा यांना. आता महेश म्हणतो, तू खाली येऊ नको, येऊ नको, राहा तू इथेच आता. बिलकुल आम्ही तुला लिफ्ट वगैरे काही देणार नाही, आमच्या गाडीत पण बसायचं नाही आणि काहीच नाही. आता तो दत्ता काकाचं तोंड कसं तरी होतं आणि विवान आणि ते एकटेच निघून जातात. तो म्हणतो, गिफ्ट पण नाही, पैसे पण नाही, काहीच नाही, आपण यांची सतत मदत करावं आणि हे आपल्याला असंच वागतात. नंतर तो मालक म्हणत असतो, हो काय चाललंय तुमचं? तो म्हणत असतो, तू गप रे. नंतर इकडे अण्णा बाहेर उभे राहून बघत असतात. आज सुनबाई कुठे गेली? तिने आज रांगोळी पण काढली नाही, आज रांगोळीत रंग पण भरले नाही, आषाढी एकादशी असून, आणि किती प्रसन्न वाटायचं. आज कुठे गेली असेल सुनबाई, असं विचार करत असतात अण्णा. आणि यशदा बाहेर येतो आणि म्हणत असतो, अण्णा काय करताय? अण्णा म्हणत असतो, अरे काही नाही, सुनबाई कुठे आहे आज? तो म्हणतो, काही नाही, ती बाहेर गेली, थोडी काही काम होतं अवनीचं. इकडे राजा आलेला असतो तेव्हा एकटाच येतो गाडीवरून आणि अण्णा राजाला म्हणत असतात, काय रे सुनबाई कुठेही माझी? तो म्हणत असतो, अहो त्यांचं काहीतरी काम होतं, येतील त्या मागून परत. तो म्हणत असतो, असं कसं, तू एकटाच कसा आला आणि सुनबाईला असं एकट्याला का सोडलं? आता यशोदा म्हणत असतो, थांबा अण्णा तुम्ही. आणि यशोदा आणि राजा आतमध्ये जातात तेव्हा राजा यशोदाला सांगतो, यशोदा अरे मला तुला एक सांगायचं होतं, अवनीला त्या मालक फ्रॉड निघाला, त्यामुळे ते तिथे काही त्यांना रूम भेटली नाही आणि मी त्यांना माझ्या गाडीवर बसून घेऊन येत होतो तेव्हा त्या अचानक मध्ये उतरून गेल्या. अरे आणि काहीच समजलं नाही, त्यांनी सांगितलं पण नाही. आता यशोदा म्हणत असतो, आता काय करायचं राजा? अरे तू असं कसं त्यांना उतरू दिलं? राजा म्हणत असतो, अरे यशोदा मी काय करू, मला सांग ना, मी त्यांच्याकडे लक्ष ठेवूनच होतो, पण अचानक केव्हा उतरल्या ते मलाच नाही समजलं. आता यशोदा म्हणत असतो, अरे पण त्यांच्या घरचे आपल्याकडे आले तर आता काय सांगायचं, त्या कुठे आहेत काय आहेत? आता राजा म्हणत असतो, अरे मी पण त्यांना कॉल केला, त्यांना त्या म्हणाल्या की मी विठुरायांच्या वारीमध्ये आहे. आता मला त्यांची काळजी नाही, कारण विठुराय जे काय आहे ते बघून घेईल आणि तो भक्तांना कधीच नाराज करत नाही, त्यामुळे त्यांचंही तो रक्षण करेल. राजा त्याला घडलेला सगळा प्रकारच सांगतो. आता परत ते व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. तो जेव्हा अवनीला कॉल करतो, अवनी म्हणते, आता राजा मला शोधायचा प्रयत्नही करू नको आणि मी विठुरायांच्या वारीमध्ये सुखरूप चालली आहे. जिथे आता मला विठुराया घेऊन जाईल तीच माझी पंढरी असेल. आता मी काय करू यशोदा, तूच सांग. जाऊ दे, मला वाटत होतं की माझी लव्ह स्टोरी खूप पुढे जाईल, पण देवी आईच्या तसं मनातच नसेल. इकडे दत्ता घरी आल्यावर सुलूकडे एवढी चिडचिड करत असतो. ती म्हणत असते, अरे झालंय काय पण? तो म्हणत असतो, अगं तूच बघितलं होतं ना, ती अवनी राजाच्या गाडीवर बसून गेली होती. अगं पण तिथे ती पोरगी नव्हतीच ना, आम्ही गेलो तर. मग आता काय करायचं? त्यांनी मला किती बोल लावले, काहीच्या काही बोलले ते ते तिचा भाऊ, आणि लिफ्ट पण दिली नाही येताना. थकणार नाही तर काय, मी पायी चाललं तर लोक मी. आणि पण मला एक कळत नाही, ती पोरगी घरी आली नाही म्हणते तू, ती पोरगी तिथे पण नव्हती, मग ती पोरगी गेली कुठे? आणि आता हेच वाक्य तो म्हणतो, मी तिच्या बापाला सांगतो, म्हणजे ते लवकर यांच्याकडे भांडण करायला येतील, म्हणजे या धांगटांना जरा जास्तच त्रास होईल मग. पण असं काही होणार नसतं. इकडे यशोदा राजाला समजावत असतो की जाऊ दे आता, तू काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. राजा म्हणत असतो, अरे पण यशोदा, मला असं वाटलंच नव्हतं कधी अवनी आपलं घर सोडून जातील. मला असं वाटलं होतं आता या मालकाने नाही म्हटल्याच्या नंतर ते आपल्या घरी येतील, पण असं काही झालंच नाही यशोदा, आता कसं करायचं रे?
यशोदा पण देवाकडे प्रार्थना करतो आणि ते हॅप्पी ॲनिव्हर्सरीचं लावलेलं हॅप्पी खाली पडतं तेव्हा या दोघांच्या मनात अगदी विचित्र वाईट विचार यायला लागतात की आता हे हॅप्पी पण खाली पडलं, आता काही विपरीत तर नाही होणार ना. पण यशोदा म्हणत असतो जाऊ दे, आपण देवावर विश्वास ठेवूया. आणि तो देवाकडे प्रार्थना करतो की देवा आमच्या वहिनींना घरी घेऊन ये, आणि त्यांच्यामुळेच आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला होता. आता इकडे ती वारी येणार असते त्यासाठी सगळेजण उभे असतात. त्यांनी बरंच काही आणलेलं असतं फराळासाठी, केळी वगैरे रताळं असतात. इकडे धन्या म्हणत असतो अरे राजा वहिनी कुठे आपल्या. राजा म्हणत असतो अरे येतील त्या, त्यांचं काम होतं थोडं, बाहेर गेलेले आहे. आता ते अण्णा म्हणत असतं अरे सकाळपासून तू हेच सांगतोय येतील त्या, कधी येणार आहे, तू घ्यायला का नाही गेला, असं एकटीला का सोडलं. यशोदा म्हणत असतो अहो अण्णा, तो राजाला म्हणतो ए राजा सांगून टाक बरं त्यांच्याबद्दल काय खरं आहे, यांना सांग बरं पटकन. राजा सांगायलाच लागतो अवनीबद्दल. तर इकडून ते वारी त्यांच्या दाराशी येते. इकडे सुलवात्या आणि दत्ताचं लक्षच असतं की हा नेमकं हिच्याबद्दल काय सांगणार आहे आता. पण ती वारी आल्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. अण्णा, धनू, पान्या हे सगळेजण वारीकडे लक्ष देऊन असतात. आता अवनीच्या लक्षात येतं ही वारी राजाच्याच घराजवळ येऊन थांबली आहे. तर आता काय करायचं. तर ती ते टेम्पो असतो त्या वारीमागे, त्या टेम्पोत जाऊन बसते आणि एका पोत्यामागे लपते. नंतर त्या सगळ्या बायकांचे दर्शन घेत असतात. इकडे धनू, पानू ते सगळे फुगडी खेळत असतात. नमी पण आलेली आहे प्रसादाची वाटप करायला. ते वारकऱ्यांचेही दर्शन घेत असतात, पाय चेपून देतात. हे सगळेजण खूप त्यांची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहे. आता अण्णा म्हणत असतात सगळ्यांना माझा नमस्कार, तुम्ही आमच्या घरापर्यंत आलात आणि विठुरायांचे पण खूप खूप आभार. आम्हाला यावर्षी आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला आहे, हे फक्त विठुरायांचीच कृपेमुळे. आणि ते सगळ्यांचे दर्शन घेत असतात. आता वारी निघून जायला मागे निघते तेव्हा राजा इकडे तिकडे बघत असतो पण कुठेच काही दिसत नाही. आता तो टेम्पो बंद पडतो त्यामुळे तो पान्या चेक करत असतो, कारण तो एरवी गॅरेजचीच कामं करत असतो. तर तो म्हणत असतो हे बॉल वगैरे ह्याचा चेंज नाही केला का, बरेच दिवस झाले. आता तो टेम्पो ढकलायची वेळ येते तेव्हा तीच म्हणत असतात यामध्ये बसलेल्या सगळ्या बायका एकदा खाली उतरा. आता राजा एक एक करून उतरवून घेत असतो. एका माऊलीजवळ विठू माऊलीची मूर्ती वगैरे असते, तो ती घेतो आणि लगेच त्याला मागून अवनी दिसते. आता अवनीला पाहून राजाचा चेहरा एवढा खुलतो आणि तो म्हणतो बघा चला, आणि तो हात देतो तिला आणि म्हणतो विठुरायांनी साक्षात तुम्हाला ही वाट दाखवली आहे आणि त्यांच्याच सांगण्यावरून हेच तुमचं खरं पंढरपूर आहे. तिच्या घराकडे हात करतो. आता अवनी आनंदाने खाली उतरते आणि विठुरा माऊलीची इच्छा म्हणून तीही हे मान्य करते. आता ती घरामध्ये जाते. सगळेजण वारी निघून गेल्याच्या नंतर आश्चर्याने बघतात. धनुबन म्हणत असतो अगं वहिनी तू इकडून कशी आली, आणि दादानी सांगितलं होतं तुला बराच वेळ आहे यायला. आता यशोदा हे सगळे यांना सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो की अवनी राजाने सांगितलं होतं, अवनी उतरून गेली. अवनी परत आपल्या घरी आल्याच्या नंतर इथेच हा भाग संपून गेलेला आहे. पुढील भागामध्ये अवनी राजा विठुरायांच्या मूर्तीचा अभिषेक करतात आणि दर्शन घेतात. राजा म्हणत असतो आता परत आमच्या घराचा बाईचा आशीर्वाद जाऊ देऊ नको देवा, आणि यांना एकटीला कुठेच जाऊ देऊ नको. आता या परत आल्या ना, आता अण्णांना या सगळ्या बोलण्याचा खूप राग येतो आणि ती काडी घेऊनच राजाच्या मागे लागतात आणि म्हणतात असं का बोलला तू, परत जाऊ देऊ नको, म्हणजे आता कुठे गेली होती माझी सून, तू का सांगितलं नाही, तू तिला असं वागणूक देतो का, म्हणजे तिला घर सोडून जायची